फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. सखी, एखाद्याला फुकटात एखादी गोष्ट मिळत असली ना तरी सुद्धा तो 4 वेळा ती गोष्ट वाजवून घेतो. आणि तुला काहीच प्रश्न पडले नाही. हे सगळं का? अरे वारस मिळावा म्हणून. हे सगळं सहन करायला, पचवायला वेळ द्या तिला. जगू द्या तिला, माणूस म्हणून जगू द्या. असं राम जे काही बोलत होता ते काय फारसं चुकीचं नव्हतं. मला एक कळत नाहीये, हे सगळं सखीला कळलं कसं? हा, तू सांगितलं सखीला? हा, काय अरे, आत्ता सांगायची काय गरज होती? आपण इतके दिवस तिच्यापासून हे सगळं लपवून ठेवलं होतं ना. एकदा आपल्या हातात मूल आलं असतं तर नंतर काही टेन्शन नव्हतं. नंतर सखी राहिली काय, गेली काय, काय फरक पडला असता? मैथिली, तुला नक्की काय म्हणायचं? काय म्हणायचंय म्हणजे काय आर्य? आपलं ठरलं होतं ना, तुझं सखीशी लग्न ही एक तडजोड आहे तुला मूल होईपर्यंत. एक मिनिट, मूल झाल्यानंतर आपण सखीला काही लगेच घराबाहेर काढणार नव्हतो. मी कुठे म्हणते तिला लगेच काढायचं, पण तिला या घरातून जावं लागेल हे तर खरं ना? जाऊ देत ना या सगळ्या पुढच्या गोष्टी. त्याचा विचार आतापासून कशाला करायचा? झालं ते झालं, आधीच हा घोळ होऊन बसलाय. तेच मी विचारतेय, हा घोळ घातला कोणी? मी घातला. माझा हट्ट होता. मी हट्ट करून आर्याला बोलावून घेतलं होतं. माझाही उपास होता आणि मला तो त्याच्या हातूनच सोडायचा होता. नेमकी ही सखी मध्ये आली. हा, सखीला कोणी पाठवलं तुझ्याकडे? जयानी. नाही, ठीक आहे, नाही मी समजू शकते, होते चूक. हिनी सुद्धा मुद्दामून केलं नसेल, हो ना ग जया? पण मधू, तुला तरी काय गरज होती आर्याला तातडीने बोलवून घ्यायची? तो नंतर आला असता तुझ्या सर्वंट्स क्वार्टर्स मध्ये आणि भरवला असता तुला नंतर घास. काय बिघडलं असतं? खरं तर चुकलंच माझं. चुकलं खरं तुझं, पण तू म्हणून हे सगळं सहन केलंस. नाहीतर स्वतःच्या नवऱ्याला वाटून घ्यायचं म्हणजे काय खायचं काम नाहीये. नाहीतर इतक्या मोठ्या माणसाची मुलगी तू, आणि कित्येक दिवस आमच्या घरात नोकर म्हणून काढलेस तू. शिवाय स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्या बाईच्या स्वाधीन करायचं म्हणजे किती मोठी रिस्क. नाही तरी बरं, तुझा विश्वास होता आर्यावर, तर काय खरं नव्हतं बाई. मैथिली, आपण या विषयावर नंतर बोलूया प्लीज.
अरे आता काय करायचं? हे बघ, जे झालं ते झालं, त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. त्यातनं बाहेर पडायचा काहीतरी मार्ग काढायला हवा. अरे तू काही कर पण सखीला समजा. तू का असा गप्प आहेस? बोल ना. हे बघ, मला मान्य आहे तिला आता जे काही कळलं तर तिला आत्ता कळायला नको होतं, मान्य. पण ठीक आहे ना, तू का एवढा विचार करतोस? अरे बोल ना काहीतरी, तू का गप्प आहेस? मधु, जे काही झालं त्यात विचार करण्यासारखं काहीच नव्हतं. ते सगळं ठीक होतं. मला तसं म्हणायचं नव्हतं. सखीचा विचार आपल्याला करायलाच लागणार आहे, कारण तिच्या पोटात आपलं बाळ आहे. तिची काळजी आपण घेऊच. कारण तिच्या पोटात आपलं बाळ आहे म्हणून. मग तुझी काय इच्छा आहे? की मधूने या घरात कायमचं मोलकरीण म्हणून राहावं? नाही. आर्य, एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त मधूच तुझी बायको आहे. आणि सखी सखी तुझ्या बाळाला जन्म देण्यापुरतीची ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट. मैथिली, आर्य, आपण काय बोलतोय सगळं? सध्या सखीला सावरणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ती आता कोणाचंच ऐकणार नाही. आर्य, मला वाटतं तू आणि फक्त तूच तिला समजावू शकतोस. पुढचं पुढे बघू. बरोबर आहे दादा, अगदी बरोबर बोलतोय आर्य. हे बघ, तू सगळ्यात आधी सखीला सांभाळ. तुझ्या बायकोने दिवसभर उपवास केलाय तुझ्या. मधु माझी पहिली बायको. एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही तुला नाही फसवलं, तुझ्या घरच्यांनीच तुला फसवलं. आम्हाला या घरासाठी वारस हवा आणि त्यासाठी गरिबा घरची एक मुलगी हवी. थोडासा विचार केला असतास ना तर तुला सुद्धा कळलंच. तुझ्या बायकोने मधु दिवसभर उपवास माझी केलाय. पहिली एक बायको. गोष्ट लक्षात, आम्ही तुला नाही फसवलं आणि त्यासाठी घरच्यांनीच तुला फसवलं. थोडासा विचार केला असतास ना आणि त्यासाठी गरिबा घर तुला सुद्धा कळलं. आम्ही तुला नाही विचार केला असतास ना आम्हाला या घरची वारस तुला सुद्धा आम्ही तुला नाही फसवलं आणि त्यासाठी तुझ्या गप्प बसा सगळ्यांनी, गप्प बसा. सखी, सखी दार उघड. सखी प्लीज, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. सखी प्लीज दार उघड. सखी, काय बोलायचं? अजून काही सांगण्या बोलण्यासारखं उरलंय? सखी, मी तुला हे सगळं सांगणारच होतो.
सांगणार होतो आणि सांगितलं. यात खूप मोठं अंतर आहे आर्य साहेब. सखी मला माफ कर, मी चुकलो. चुकला. तुम्ही चुकलात, पण त्याची शिक्षा मला भोगावी लागतीये ना. चुकलं बोलून सगळं संपतं का हो? तुम्ही मला वापरलं. एक वस्तू म्हणून का केलं तुम्ही असं? माझं खूप प्रेम होतं तुमच्यावर, खूप प्रेम होतं. मी तुमची आतुरतेने वाट पाहायची. तुमच्यासाठी जगायची, सगळं सहन करायची तयारी होती माझी. खूप स्वप्न पाहिली होती मी. का केलं तुम्ही असं? मला काही नको होतं. तुम्ही माझे आहात याचं मला समाधान होतं. तुम्हीच एक माझा आधार होता, पण तो आधार तुम्ही एका झटक्यात काढून टाकला. काय करू मी आता? मला हे सगळं नाही सहन होत. मी मरत का नाही? आर्य, तुम्ही माझ्यावर उपकार कराल का? मला ना मारून टाका, या सगळ्यातून सोडून टाका मला. हात लावू नका मला. मला एकटीला राहू द्या. जातो मी. सखी जा, एकटीला राहू द्या मला. जा तुम्ही. अरे राम, झोपला नाहीस तू? खाली काय मस्त भाषण दिलंस तू राम. सखीला जगू द्या, मी हात जोडतो, पाया पडतो, थोडीशी माणुसकी दाखवा. वा, मनाला खूप लागलं का रे राम? खरं सांग, खूप पुळका येतो ना तुला सखीचा? हा राम, तुझं कसं आहे माहितीये का? जो माणूस कासलेंच्या विरोधात, तू त्याच्या पक्षात. ओके नाही? पण देव आहे, देव बघतोय सगळं काही, आणि देवाने शिक्षा दिली आहे सखीला. देवाने तू माझं सगळं. मैथिली पुरे, यापुढे या विषयावर एक अक्षर देखील बोललीस ना तरी माझा देवावरचा विश्वास उडेल. म्हणून म्हणतो थांब. पुढे झालं. एक गोष्ट लक्षात ठेव, मी सखीच्या बाजूने आहे याचा अर्थ मी कासल्यांच्या विरोधात आहे असा होत नाही. सखीने मला विचारलं, सगळं माहिती असून मी गप्प का बसतो? तिला सगळं खरं खरं का सांगितलं नाही? काय उत्तर देणार होतो मी? इच्छा असो वा नसो, नाही म्हणताना मी देखील तुमच्या पापात सहभागी झालोच. म्हणून म्हणतो पुरे पुरे झाला हा विषय.
ऐक राम, खूप झोप आलीये, उशीर झालाय ना, झोपूया आपण. जयाताई, अरे मधू, मी निलेशला सांगते तुझ्या खोलीत चहा पाठवायला. मी करते ना. अगं नाही, नको राहू दे, मी करते, तू आराम कर जा. नको, आता सवय झाली, आता नाही स्वस्त बसवणार. ही नाटक करता करता किती गोष्टी करायला शिकले. आणि खरं सांगायचं तर आता आर्य करता करायला खूप आवडतं. खरंच आर्यचं दुसरं लग्न करायचं ठरवल्यानंतर मी कुठेतरी बाहेर गावी जाऊन राहणार होते. अण्णाही तेच म्हणाले होते, पण शेवटी मीच हट्टाने राहिले इथेच. आर्यला सोडून जावत नव्हतं ना. सुरुवातीचे काही दिवस काही वाटलं नाही, पण मग नंतर मी माझ्या आणि आर्यबद्दल खूप इन्सिक्युअर व्हायला लागले. मला भीती वाटायला लागली की आर्य माझ्यापासून दूर तर जाणार नाही. आणि म्हणूनच माझा त्याच्यावरचा हक्क कायम ठेवण्याकरता मी हे सगळं हा सगळा घोळ होऊन बसला. माझं जरा चुकलंच ना. आता विचार करून काय फायदा. बरं, तुझा काल उपास होता ना. उपास सोडायचा असेल तुला, मी तुझ्यासाठी खायला घेऊन येते. एक मिनिट, सखीने काही खाल्लं नाही? तुम्ही खायला हवं बाळासाठी. मी सखी करता ताट घेऊन जाते. सखीताई, काहीतरी खाऊन घे. आणि काय हे किती पसारा केलाय. हे बघ, प्लीज थोडस काहीतरी खाऊन घे. कालपासून तू काहीच खाल्लं नाहीयेस. अशी उपाशी नको राहूस. मी भरवू का तुला? नकोय मला. हे बघ, तुझा राग आमच्यावर आहे ना, मग त्याची शिक्षा त्या बाळाला का? प्लीज काहीतरी खाऊन घे. किती निर्लज्ज आहेस का तू मधू. काय अपेक्षा आहेत तुझ्या? हा, काय हवंय तुला माझ्याकडून? मला फसवलंच हे असंच खोटं बोल. आणि आता अशी वागते जसं काहीच झालं नाहीये. हे बघ, जे झालं ते झालं सखीताई. आता त्यावर बोलून काहीच उपयोग नाही. त्यातनं मार्ग काढायला हवा. खबरदार, तुझ्या तोंडून मला ताई हा शब्द नाही ऐकायचा. अगं, या नात्याचा अर्थ तरी कळतो का तुला? मधू, छान भूमिका केली होतीस ग तू. या घराचा नोकर असल्याची, माझी बहीण, माझी मैत्रीण असल्याची. फसले,
बोलले मी तुझ्या या नाटकाला. ठेवला मी विश्वास तुझ्यावर. जिंकलीस तू मधू. आता काय हवंय तुला माझ्याकडून? हे बघ, तुझं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाहीये माझी. जा, निघ इथून. मी मुद्दाम तुझ्याशी असं नाही वागले. आई व्हायचं होतं मला. आर्यचा मुलगा हवा होता. आम्ही सुखी होतो, आनंदात होतो. मूल नसल्याने आर्यला काहीच फरक पडत नव्हता, किंवा तसा तो दाखवत तरी नव्हता. पण मला मूल हवं होतं, आईंना हवं होतं. म्हणून मी हे सगळं केलं. या घराला वारस मिळवून देण्याकरता हो मी अशी वागले. काय चुकलं माझं? मधून लाज सुद्धा वाटत तुला काय चुकलं हे विचारायला? तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण करायची ते दुसऱ्यांच्या इच्छा मारून? काय दोष होता ग? काय दोष होता माझा आणि माझ्या बाबांचा? माझ्या जागी तू असतीस तर तू काय केलं असतस? मधू, मी इतक्या खालच्या थराला कधीच उतरले नसते जितकी तू उतरलीस. आईपणाचा आनंद उपभोगण्यासाठी मी कोणाचा बळी दिला नसता. तुला इतका समजावायचा प्रयत्न करते पण तरीही तू हट्टीपणा करतेस. हे बघ, तू प्लीज काहीतरी खाऊन घे. तू तुझेच नाही, तुझ्यासोबत आमच्या बाळाचेही हाल करतेस. आमचं बाळ? आमचं म्हणजे कोणाचं? सखी, ते माझं बाळ. माझं आणि आर्यचं. मधू, या बाळाचा आणि तुझा काही एक संबंध नाहीये. हे बाळ तुझं नाहीये. या बाळाचं काय करायचं ना हे मी ठरवणार. नाही खायचंय मला काही. जा, निघ तू इथून. तुझं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाहीये. निघ इथून. हे घे, चल आकर. हे घे, आकर. आकर, अगं आकर.